मित्रांनो, असे काही सिक्रेट जे आपल्या कॉलेज लाईफ मध्ये सांगितले जातात, जे शिक्षकांकडून सांगितले जातात, पण शिक्षकांना तुम्हाला सांगायचे असतात, त्याच्या मागचे सांगता शिक्षक एका वेळी, त्यांच्या मागचा त्यांचा बोलण्याचा अर्थ दुसरा असतो. आणि कारण त्यांना एक मर्यादा असते ना, ते तुमचे मित्र बनून त्या लेवलला येऊन नाही सांगू शकत, पण त्यांचा त्यांच्या मागे सांगण्याचा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन असतो. ते मीच कुठले कुठले आहे आणि त्याच्या मागे आपल्या शिक्षकांना तुम्हाला ऍज अ फ्रेंड म्हणून काय सांगायचं असतं, त्याच गोष्टी इथे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. खूप महत्वाचे मिथ्स आहेत, छोटे छोटे आहे, पण तुमचं लाईफ चेंजिंग याच्यातनं होणार आहे. पहिली तर मिथ येतं की टीचर सांगता एव्हरीथिंग मेमराईज, सगळंच कर तेव्हाच तू क्लिअर होशील, तेव्हाच तुझ्या सब्जेक्ट मध्ये टॉप करशील. सो असं सरांनी सांगितलेलं असतं, पण याच्या मागे सरांचा अर्थ असा नसतो बोलण्याचा की सगळंच कर. याच्या मागे सरांना असं सांगायचं असतं की त्याच्या मागे तू प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर करून घे. म्हणजे समजा एखादी कॉन्सेप्ट आहे जी तुला एक्झाम मध्ये जरी नाही विचारत, पण ती तुला क्लिअर होणं गरजेचं आहे, कारण तुला फ्युचर लाईफ मध्ये वापरायची. त्यामुळे टीचर जनरली सांगतात की तू सगळंच कर तेव्हा तू टॉप करशील. पण आपण इन जनरली बघितलं का काही स्पेसिफिक जरी गोष्टी केल्या, पेपर पॅटर्न बघून जे इम्पॉर्टंट आहे, रिपीटेड आहे, त्या गोष्टी जरी केल्या आणि एक स्पेसिफाईज ऑप्टिमाइज स्टडी केला तरी आपण टॉप करू शकतो मित्रांनो. क्लिअर. सेकंड अजून एक मिथ येतं की स्किपिंग क्लासेस मीन्स फेल. आता जनरली सरांना हे सांगायचं असतं की तू ऍटलीस्ट मुलं घरी अभ्यास करत नाही, त्यामुळे शिक्षक लोक सांगतात की तू 100% तुझी प्रेझेंटी ठेव म्हणजे तू पास होशील, नाही तर तू फेलच होशील. सो शिक्षकांचं त्याच्या मागे म्हणण्याचा हा अर्थ असतो की ऍटलीस्ट 100% तर कोणीच नाही करत, पण ऍटलीस्ट तू 70-75% जरी ठेवली तरी तुला ओव्हरऑल याच्यातनं चांगले मार्क पडू शकतात. पण 70-75 ठेवतोय तो, अजून थोडं वाढवलं 100, 80, 90, 100 पर्यंत गेला तर तुला सगळेच क्लासेस तू पूर्ण केले तर घरी जाऊन तुला वेगळा अभ्यास करायची गरज नाही. कारण कॉलेजमध्ये व्यवस्थित लक्ष दिलं तर ऑब्विसली क्लासेस कंटिन्यू होतं. क्लासेस झाले म्हणजे काय होतं, ऑब्विसली कॉलेजमध्ये लक्ष लागतं आणि ते ऑब्विसली डायरेक्ट आपण शिकतो आणि रिझल्ट चांगला येतो. त्यामुळे हा सेकंड मिथ आहे. आणि सेकंड मिथ असाच आपण फॉल्स करू शकतो की 70-75% जरी अटेंडन्स असली, प्रॉपर स्टडी केला तरी आपण आरामात चांगले मार्क घेऊ शकतो, फेल होईलच असं बिलकुल नाहीये. नेक्स्ट मिथ येतो बॅकलॉग रुइन्स युअर करिअर्स. मित्रांनो, बॅकलॉग लागला की आपलं करिअर बर्बाद होतं, की बॅकलॉग वाले मुलं स्लो आहेत, हा असा एक मिथ आहे सध्या. तो मिथ पण फॉल्स होतोय की बॅकलॉग लागल्यानंतर पण, म्हणजे शिक्षकांचं त्याच्या मागे म्हणण्याचा अर्थ काय असतो की तुला बॅकलॉग नको लागायला. ते तुला ह्या हिशोबाने ते सांगतात की बॅकलॉग नको लागायला, जेणेकरून चांगला जर रिझल्ट राहिला तुझाच कॉन्फिडन्स वाढणार आहे, तुझे मार्क वाढणार आहे, तुला फायनल इयरला कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये त्याचा फायदा होणार आहे. यस, तुला बॅकलॉग नको लागायला म्हणून टीचर म्हणतात की बॅकलॉग हे करिअर तुझं हे करतं. पण त्याच्या मागे रियालिटी अशी आहे, हा ट्रूथ पण इथे फॉल्स करता येतो आपल्याला की यार बॅकलॉग जरी लागले पण त्याला जर तू पुन्हा पुढच्या वेळी तो सब्जेक्ट डबल शिकतो ना, डबल करतो म्हणजे डबल त्याच्या डीप मध्ये जातोय, अजून तो समजून घेतोय आणि मग त्याच्या टॉप कर. टॉप केलं की पुढे तुला अडचण करिअर मध्ये येणार नाही आणि पुढे पण बॅकलॉग ठेवण्याची आपल्याला सवय लागणार नाही. सो अशा प्रकारे हा मुद्दा होता की बॅकलॉग रुइन्स युअर करिअर. सो असं काही होत नाही, करिअर काही त्याने खराब होत नाही. पुढच्या वेळी अभ्यास करून चांगल्या मार्कांनी काढ. वायडी स्टुडंट्स मीन्स नेव्हर सक्सीड. मित्रांनो, हे पण शिक्षक आपल्याला काय सांगतात की कारण तुम्हाला वायडी पडू नये म्हणून ते असं सांगतात, थोडी भीती घाललेली असते का, जेणेकरून गरजेचं आहे ना शिक्षकांनी ती भीती घालणं, कारण त्याच्याशिवाय नाही सांगितलं तर मग तुम्ही वायडी पडशाल, काही सिरियसच घेणार नाही. सो आपल्या सिरियसनेस साठी असतो. आणि हा मुद्दा पण इथे फॉल्स होतो की शिक्षकांचं म्हणणं त्याच्या मागचं चांगलंच असतं, हे क्लिअर करा. आता हा मुद्दा फॉल्स कसा होतो की ऑब्विसली कितीतरी मित्र आहेत माझे, जसं एक माझा मित्र आहे पुण्यामध्ये शरद बुट्टे म्हणून, माझ्याबरोबर कॉलेजला होता, त्याला 3 वायडी होते, माझा सिनियर होता 3 वर्षांनी, माझा सिनियर होता 3 वर्षांनी, नंतर तो माझ्यासोबत आला लास्ट इयरला 3 वायडी घेऊन. विचार करा, तरी तो आज क्विक हिल मध्ये चांगल्या पोस्टला आहे 3 वायडी असूनही. सो असं काही नाही की वायडीनी आपलं करिअर खराब होतं, नो प्रॉब्लेम. ओके, सो हा पण मीच आपण इथे फॉल्स केलाय. लास्ट, अबाउट लव्ह अँड रिलेशनशिप. आपल्याला शिक्षक सांगतात की कॉलेज टाइम मध्ये ह्या गोष्टीत भानगडीत पडू नये आपण लव्ह रिलेशनशिपच्या. त्याच्या मागे त्यांचा बोलण्याचा अर्थ काय, ते पण कॉलेजमधूनच गेले ना, त्या वयात त्या गोष्टी होतातच. फक्त त्यांना हे म्हणायचं की त्याच्यात अति वाहून जाऊ नये, कारण अति वाहून गेलं की मग आपल्या करिअरवर लक्ष लागत नाही. सो शिक्षकांचं म्हणणं त्याच्या मागचं बरोबर आहे, आपण त्याला चुकीचं घ्यायचं आणि आपण त्यांचा सांगण्याचा अर्थ हा असतो की त्याला तू एक लिमिटेड टाइम दे, तुझ्या करिअरला थोडा जास्त टाइम दे, दोन्ही गोष्टी तुला सोबत करता आल्यात ओके, नाही करता आल्या तरी ओके, कारण जेव्हा चांगलं करिअर होईल तेव्हा आपोआप तुला घरचे ते गोष्ट करून देणार आहे. क्लिअर. सो जे टीचरने सांगितलं ती गोष्ट पण आपण इथे फॉल्स केली आहे की त्याच्या मागे त्यांचा सांगण्याचा उद्देश चांगला होता, तो मी क्लिअर केला. आता ह्या गोष्टीवरून आपण हे सांगू शकतो की
ही गोष्ट आणि ही गोष्ट दोन्ही सायमल्टेनियसली तू चालू दिले, फक्त इकडे थोडा कमी टाइम आणि अभ्यासाला थोडा जास्त टाइम असं मॅनेज केलं तर कॉलेजचे डेज आहे ते गुलाबी डेज असतात, ते एन्जॉय कर आणि जो करिअर पण तू सिक्युअर करू शकतो. सो या पद्धतीने मित्रांनो हे 5 मेन मिथ होते जे आपल्याला कॉलेज लाईफ मध्ये सांगितले जातात आणि त्याच्यामुळे मुलं असे गडबडून जातात. सो हे मिथ इथे सगळे मी फॉल्स केले आहे. त्याच्या मागच्या रियालिटी, आपल्या शिक्षकांचं काय त्याच्या मागे चांगलं म्हणणं आहे जे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं ते मी सांगितलं. सो व्हॉट एव्हर युअर टीचर tells us that are the very important. म्हणजे शिक्षक काय सांगतात ते खूप महत्वाचं आहे आणि ते बरोबरच सांगतात, त्याच्या मागचं रियालिटी तुम्ही ओळखून घ्या. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा आपल्या सगळ्या मित्रांना, कारण ट्रूथ हे जे मिथ आहे सगळ्यांना लागू पडतात. आणि अभ्यास करताना इंजिनिअरिंगचा नक्की आपलं पर्पल ॲप डाउनलोड करा. व्हिडिओ लेक्चर, सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन बँक, नोट्स सगळं काही स्टडी मटेरियल आपल्या पर्पल ॲप मध्ये. सो जो विषय इंजिनिअरिंग मध्ये टॉप करायचा आहे ॲप डाउनलोड करा, डेमो लेक्चर बघा, आवडला तर कोर्स सबस्क्राईब करा, आमच्यासोबत अभ्यास करा, इंजिनिअरिंग नक्की आपण टॉप करूया. थँक्यू.